नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या सायाळ इथले शेतकरी रत्नाकर ढगे यांनाही प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण आलं। रत्नाकर ढगे गेल्या 15 वर्षांपासून सेंद्रिय शेती करत शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती करतात। राष्ट्रपती भवनातून निमंत्रण आल्याबद्दल ढगे यांनी आनंद व्यक्त केला आहे। ग्रामीण भागातल्या सेंद्रिय शेतीची दखल राष्ट्रपती भवनाकडून घेतली जाते, ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। महामहिम राष्ट्रपती मोदयांकडून आम्हाला 26 जानेवारीच्या दिवशी आमंत्रण आलेलं आहे आणि डाक विभागाने पोस्ट विभागाने आपल्या जिल्ह्यावरून इथपर्यंत सन्मानपूर्वक आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे। त्याबद्दल राष्ट्रपती महोदयाचे खूप खूप आभार। आमच्या जे तळागाळातली चळवळ आहे, जी मातीमधली चळवळ, दिल्लीमध्ये त्याची दखल घेतली गेली, त्याबद्दल आम्ही आज खूपच आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे। जे आमचं स्वप्नात देखील नव्हतं तो क्षण आहे। माझी सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने पुढील पिढी निरोगी राहिली पाहिजे आणि पुढील पिढी ही तंदुरुस्त राहिली पाहिजे, या उद्देशाने मी सेंद्रिय शेतीमध्ये फार मोठं काम करतो।